मागील भागात तोच त्याला कुणाचा तरी फोन येतो. कुणाचा फोन आहे म्हणून सिद्धार्थ फोन हातात घेतो आणि फोनवरचे नाव बघून सिद्धार्थच्या चेहऱ्यावर भलीमोठी स्माईल येते. तो हसतच फोन घेत बोलायला लागतो. त्याला एवढ्या आनंदाने बोलताना बघून काव्या मात्र शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. पलीकडील व्यक्ती बोलते, सिद्ध, मी तुझ्या ऑफिसला आले आहे. काय, खरंच? अगं मग केबिनमध्ये ये ना. हो, आलेच. एवढं बोलून पलीकडील व्यक्तीने कॉल कट केला. ती व्यक्ती केबिनच्या आत यायच्या आधीच सिद्धार्थने दरवाजा ओपन केला. तशी ती व्यक्ती आत येताच सिद्धार्थच्या गळ्यात पडली. सिद्धार्थने पण त्या व्यक्तीला उचलून घेतले आणि गोल फिरवले. सिद्ध, प्लीज मला खाली उतरव, ती व्यक्ती बोलली. तसे सिद्धार्थने तिला खाली उतरवले. खाली उतरवताच सिद्धार्थने त्या व्यक्तीला कडकडून मिठी मारली. सिद्धार्थ तिच्या पाठीवरून हात फिरवत, सोनल, तू आज ऑफिसमध्ये कशी काय? सोनल त्याच्या मिठीमधून बाजूला होत तिच्या कमरेवर हात ठेवत, तुला भेटायला आले. तुला तर माझी आठवण येत नाही म्हणून म्हटले मीच भेटते तुला. दोघं एकमेकांसोबत खूप प्रेमाने बोलत होते आणि इकडे काव्या मात्र शॉक लागल्यासारखी एकदा सिद्धार्थकडे तर एकदा त्या व्यक्तीकडे पाहत होती. खरं तर काव्याला त्या व्यक्तीचा खूप राग आला होता. केबिनमध्ये आली तेव्हापासून माझ्या नवऱ्याला चिपकते, काव्या मनातच बोलते. त्यात दोघं एकमेकांसोबत एवढ्या प्रेमाने बोलत आहे ते बघून तिला सिद्धार्थचा पण राग येत होता. माझ्याशी नेहमी ओरडून बोलतात आणि तिच्याशी मात्र गुलूगुलू बोलत आहे. आणि यांना काय झाले? मी त्यांची बायको इथे केबिनमध्ये आहे हे विसरले की काय हे? विसरलेच असतील म्हणून तर तिच्याशी असे प्रेमाने काय बोलत आहे, मिठ्या काय मारत आहे. आता काव्याला तिथे थांबायची पण इच्छा नव्हती. ती रागाने त्या दोघांकडे पाहत पाय आपटत तिथून निघून जाते. तिला वाटले होते सिद्धार्थचे तिच्याकडे लक्षच नाहीये, पण सिद्धार्थचे काव्याकडे चांगलेच लक्ष होते. तो सोनलशी बोलत असताना सागरला मेसेज करतो. काव्या खाली येते तिला घरी सोड म्हणून. सागर पण येसचा रिप्लाय करतो. आपण एवढा वेळ झाले उभं राहूनच बोलत आहोत. चल बसून बोलूया, मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे. आणि ती सिद्धार्थचा हात पकडून त्याला सोफ्याजवळ घेऊन येते. दोघं सोफ्यावर बसतात आणि बोलत असतात. सोनल तर आली तेव्हापासून नॉनस्टॉप बोलत होती. सोनल सिद्धार्थचा हात हातात पकडते आणि त्याच्या डोळ्यात पाहत बोलते, सिद्ध, तू लग्न केलेस? आता पुढे सिद्धार्थ एवढंच बोलतो. सिद्ध ब्रो, मी खूप हॅपी आहे तू लग्न केलेस. कधी लग्नाचा विचार न करणारा माझा सिद्ध भाई चक्क लग्न करून मोकळा झाला. सोनल बोलते आणि सिद्धार्थ तिच्याकडे हसत पाहत असतो. सिद्ध ब्रो, तुझे लग्न कसे झाले हे ऐकायचे आहे मला. माझे लग्न कसे झाले हे ऐकायचे असेल तर त्यासाठी 1 आठवड्याच्या सुट्ट्या घ्याव्या लागतील तुला. ब्रो, एक काय पूर्ण महिन्याच्या सुट्ट्या घेईल मी. सिद्धार्थ तिच्या डोक्यावर टपली मारत, 1 महिन्याच्या सुट्ट्या घेशील आणि कॉलेज? तशी सोनल जीभ चावत बोलते, मस्करी केली ब्रो मी. बरं, तू काही घेणार? आली तेव्हापासून तुझी बडबड चालू आहे. ब्रो, मी आता काहीही घेणार नाही. ते मला तुझ्या ऑफिसच्या जवळ काम होते म्हणून आले होते. इकडे आले तर म्हटले ब्रो तर मला भेटायला येत नाही, मीच ब्रोला भेटून येते म्हणून आले तुला भेटायला. नौटंकी, सिद्धार्थ हसत बोलतो. बरं चल, मी निघते, नंतर येते सुट्ट्या घेऊन तुझ्या लग्नाची स्टोरी ऐकायला. एवढं बोलून सोनल पळतच केबिनच्या बाहेर निघून जाते. सिद्धार्थ पण हसत त्याच्या चेअरवर जाऊन बसतो. पुन्हा त्याच्या कामात बिझी होतो. इकडे मात्र काव्या जेव्हापासून घरी आली होती तेव्हापासून तिच्या डोक्यात एकच विचार चालू होते. ही सोनल कोण आहे? अशी कशी माझ्या नवऱ्यासोबत प्रेमाने बोलत होती? तिचं सोडा, यांना काय झाले होते ते पण किती प्रेमाने तिच्यासोबत बोलत होते. एवढे तर माझ्याशी पण बोलत नाही. काव्या तोंड वाकडे करत बोलत असते. त्यात यांनी माझ्या साईन का घेतल्या असतील? काव्याच्या डोक्यात नको नको ते विचार चालू होते.
विचार करत असताना तिचे डोळे पाणावतात. तिला वाटत होते सिद्धार्थ तिला त्याच्यापासून वेगळं तर नाही ना करणार. काव्या काहीही विचार करू नकोस, ती स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या मनातून काहीही करून विचार जातच नव्हते. ते विचार करत असताना तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. खूप वाईट वाटत होते तिला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेली. चेहऱ्यावर पाणी मारून डोळ्यात असलेले पाणी लपवण्याचा प्रयत्न ती करत होती. फ्रेश होऊन ती खाली आली आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी ती करू लागली. आई पण तिला मदत करत होत्या. स्वयंपाक करताना ती जास्त काही बोलत नव्हती. आईंना वाटले सिद्धार्थ आणि तिचे काही झाले असेल म्हणून त्या तिला काही विचारत नाही. इकडे सिद्धार्थ त्याच्या कामात बिझी होता. काही वेळाने सगळ्यांनी जेवण आटपले आणि ते सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. रूममध्ये येताच काव्याने तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. राहून राहून तिला सोनलने सिद्धार्थला मारलेली मिठी आठवत होती. ते आठवून काव्या अजूनच रडत होती. फायनली सिद्धार्थचे काम 11:30 वाजता संपले आणि तो घरी जायला निघाला. अर्ध्या पाऊण तासाने सिद्धार्थ बंगलोवर पोहोचला. त्याला यायला रोजच उशीर व्हायचा म्हणून त्याच्यासाठी जेवायचे कुणीही थांबत नसे. खरं तर त्याला पण भूक नव्हती. तो रूममध्ये आला तर रूममधील सगळी लाईट बंद होती. त्याने त्याची बॅग ठेवली आणि त्याची नजर काव्याला शोधू लागली. काव्या बुक वाचत असताना सोफ्यावर झोपून गेली होती. तो हळूहळू चालत तिच्याजवळ आला. ती खूप शांत झोपलेली होती. झोपमध्ये पण कसली क्यूट दिसते ना माझी छोटी बायको, तो तिच्याकडे पाहत हसतच मनात बोलला. खाली वाकून तिच्याजवळचे बुक घेऊन तो बाजूला ठेवतो आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो. झोपमध्ये पण ती त्याचा स्पर्श बरोबर ओळखते आणि तिच्या गालावर किंचित स्माईल येते. 5-10 मिनिट तो तिलाच पाहत असतो. त्यानंतर फ्रेश व्हायला जातो. फ्रेश होऊन बाहेर आला खरं, पण त्याला एक महत्त्वाचे काम असल्यामुळे तो त्याचे लॅपटॉप ओपन करतो आणि बेडवर बसून त्याचे काम करत असतो. काम करत असताना अधूनमधून त्याचे लक्ष झोपलेल्या काव्याकडे जात होते. तिला बघून त्याला वाटत होते आताच त्याचे काम बाजूला ठेवावे आणि तिला मिठीत घेऊन झोपावे. पण असे त्याला काहीही करता येणार नव्हते. काम करताना तो काही मेल चेक करतो. त्याच्या काहीतरी लक्षात येते. अकाउंट डिपार्टमेंटला नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून. त्याला काहीही करून रात्रीमध्ये ते शोधून काढायचे होते. त्याला झोप येत होती. ते घालवण्यासाठी तो लॅपटॉप घेऊन गॅलरीमध्ये गेला आणि सिगारेट पेटवून कश घेत होता. पण आज त्याचे मन सिगारेट पिऊन भरणार नव्हते म्हणून त्याने टीपॉयच्या खालची वाईनची बाटली काढली आणि तोंडाला लावली. टेन्शन होते म्हणून तो आज पीत होता. आपण घरी आहोत याचे भान राखून त्याने जरा कमीज घेतली आणि बाटली ठेवून दिली. त्याने रागाने लॅपटॉप बंद केला आणि उठून तो आत आला. काव्या अजून पण सोफ्यावरच झोपलेली होती. ते बघून तो तिच्याजवळ गेला. तिला दोन्ही हातात उचलून घेतले आणि बेडजवळ घेऊन आला. जेव्हा सिद्धार्थने तिला उचलून घेतले होते तेव्हाच तिला जाग आली होती. पण ती तशीच शांत डोळे मिटून झोपायचे नाटक करत होती. त्याने तिला बेडवर नीट झोपवले आणि तो पण तिच्या शेजारी आडवा झाला. काव्याच्या मनात पूर्ण दिवसात त्याच मुलीचे विचार चालू होते. कोण असेल ती? अशी कशी माझ्या नवऱ्याला मिठी मारली तिने? त्या मुलीला सिद्धार्थच्या जवळ बघून काव्याला राग आला होता. सिद्धार्थने तिच्या मानेजवळ चेहरा घुसडला आणि तिचा सुगंध अनुभवत तिच्या मानेजवळ त्याने ओठ फिरवायला सुरुवात केली. आज त्याच्या स्पर्शात काव्याला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. पण ती डोळे मिटून जपायचं नाटक करत होती. तिला पण पाहायचे होते सिद्धार्थ पुढे काय करतो म्हणून. त्याचे ओठ तो खूप प्रेमाने तिच्या मानेवरून फिरवत होता. आता हळूहळू त्याचे ओठ तिच्या गालावरून फिरायला सुरुवात केली. त्याचे हात पण तिच्या सर्वांगावरून फिरत होते.
त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला किस करू लागला. तो तिला खूप पॅशनेटली किस करत होता. काव्याला आता श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणून ती त्याला धक्का देऊन बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती. पण तो आहे की तिला सोडायलाच तयार नव्हता. आज तर जणू तो त्याची भूक भागवणार की काय असे त्याच्याकडे बघून वाटत होते. त्याने हळूहळू त्याचे आणि तिचे कपडे शरीरापासून वेगळे केले आणि तिला आपलेसे केले. तिची इच्छा नसताना सुद्धा आज सिद्धार्थने पुन्हा एकदा तिच्यावर जबरदस्ती केली होती. त्याचे मन भरले तसा तो बाजूला झाला. पण तिलाही मिठीत ओढून घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो बोलला, काव्या, तुझ्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे, कारण तू माझी लग्नाची बायको आहेस. एवढं बोलून तो झोपेच्या स्वाधीन झाला. काव्या मात्र त्याच्या मिठीत रडत होती. तिला तर सिद्धार्थ काय आहे हे अजून पण कळाले नव्हते. ती त्याच्या मिठीत रडत होती. रडता रडता तिला कधी झोप लागली तिचे तिला कळाले नाही. रात्री सिद्धार्थ तिच्यासोबत जे काही वागला होता त्यामुळे काव्या चांगलीच थकली होती. सकाळी सकाळी तिची उठायची पण इच्छा नव्हती, पण तिच्या वेळेवर तिला बरोबर जाग आली. अंगात शक्तीच नव्हती, पण कसेबसे तिने डोळे उघडले. तिने चेहरा वर करून पाहिला तर सिद्धार्थ खूप गाढ झोपलेला होता. तिने हळूच सिद्धार्थचे हात बाजूला केले आणि हळूच ती बेडच्या खाली उतरली. बेडच्या खाली पडलेली साडी तिने उचलून तिच्या अंगावर टाकली आणि ती स्वतःला सावरत वॉशरूममध्ये आली. गरम पाण्याच्या शॉवरखाली ती उभी राहिली. आता कुठे तिला खूप बरं वाटत होते. अंघोळ करून बाहेर आली. आता तिला खूप फ्रेश वाटत होते. केसांना क्लिप लावून मोकळे सोडले होते. भिजल्यामुळे केसांमधून पाणी गळत होते. रोजप्रमाणे आज पण अंगावर साडीच तिने नेसली होती. तिच्या बांगड्यांच्या आवाजांनी त्याला जाग आली होती. तो बेडवरच झोपून तिच्याकडे पाहत होता, पण आज तिचा चेहरा उतरलेला दिसत होता. त्याचे लक्ष स्वतःकडे गेले आणि त्याच्या लक्षात आले, त्याने रात्री तिच्यासोबत काय केले ते आठवताच त्याला काव्याबद्दल वाईट वाटत होते. काव्या तिचं आवरून खाली निघून गेली. सिद्धार्थ मात्र तिच्या पाठमोऱ्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. त्याला काव्याबद्दल खूप वाईट वाटत होते. तो पण उठून बसला, अंगाला बेडशीट गुंडाळले आणि फ्रेश व्हायला गेला. काव्या खाली येऊन नाश्ता करण्यात बिझी झाली. सिद्धार्थ पटापट त्याचे आवरून खाली आला. त्याच्या मनात काहीतरी विचार चालू होते. त्याला आता एक क्षणसुद्धा इंडियामध्ये थांबायचे नव्हते. तो इंडियाच्या ऑफिसमधील सगळी कामं करून बाहेरच्या देशात कायमचा निघून जाणार होता, त्याच्या काव्याला सोडून. त्याने हा निर्णय काहीतरी विचार करून घेतला होता. सगळे बोलत बोलत नाश्ता करत होते की न राहून सिद्धार्थने बॉम्ब टाकला. मी लवकरच इंडियामधील काम कंप्लीट करून बाहेरच्या देशात जाणार आहे. त्याचे बोलणे ऐकून बाकी सगळे शॉक लागल्यासारखे त्याच्याकडे पाहत होते आणि तो आहे की निर्विकारपणे खाली बसून नाश्ता करत होता. सगळ्यात जास्त शॉक तर काव्या झाली होती. तिला विचारही करवत नव्हता की सिद्धार्थ तिला एकटीला सोडून बाहेरच्या देशात जाणार आहे, ते पण कायमचा. तिची तर नाश्ता करायची पण इच्छा नव्हती. तिचे डोळे काठोकाठ भरून आले. खूप वाईट वाटत होते तिला, पण समोर सगळे असल्यामुळे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न ती करत होती. त्याचा नाश्ता झाला तसा ती त्याची बॅग घेऊन ऑफिसला निघून गेला. बाकी घरातील पण नाश्ता करून आपापल्या रूममध्ये निघून गेले. काव्या पण सगळं आवरून रूममध्ये आली. रूममध्ये येताच तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दरवाजा बंद करून त्याला टेकूनच खाली बसून ती रडत होती. हुदके देऊन ती रडत होती. अहो, का वागतात असे? कधी रागाने जवळ घेतात तर कधी प्रेमाने जवळ घेतात. लग्न झाले आहे ना आपले, मग बायको म्हणून का स्वीकार करत नाही माझा? रडत रडत बोलत असते. हां, तुम्ही माझा बायको म्हणून का स्वीकार करणार ना? मी तर तुमच्यापेक्षा किती लहान आहे. मला तर कुठे काय बोलावे, कुठे कसे वागावे
काहीही कळत नाही. तुम्हाला तर तुमच्यासारखी परफेक्ट मुलगी हवी होती, पण आपले लग्न झाले आहे ना, ती रडत रडत बोलत असते. इकडे सिद्धार्थ ऑफिसला आला होता खरं, पण त्याचे कामात लक्षच नव्हते. आज कधी नव्हे त्याच्याकडून चुका होत होत्या आणि त्याचा राग मात्र ऑफिसमधील एम्प्लॉईवर निघत होता. आज जवळजवळ ऑफिसमधील सगळ्यांनीच त्याचा ओरडा खाल्ला होता. न राहून त्याने त्याच्या रूममधील CCTV पाहायला सुरुवात केली आणि त्याला दरवाजाजवळ खाली बसून रडणारी काव्या दिसली. तिला असे रडताना बघून त्याला खूप वाईट वाटत होते. त्याने स्क्रीनवरून नकळत त्याचा हात फिरवला. तिच्या डोळ्यातील पाणी बघून त्याने रागाने लॅपटॉप बंद केला. तो अस्वस्थपणे त्याच्या केबिनमध्ये एअरझाऱ्या मारत होता. एक मन सांगत होते, आताच काव्याजवळ जावे आणि एक मन सांगत होते की ऑफिसमध्येच थांबावे. इकडे काव्या स्वतःला सावरत उठून बाथरूममध्ये जाते. चेहऱ्यावर पाणी मारते आणि सोफ्यावर जाऊन आडवी होते. आज घरातील वातावरण पण शांत शांत होते. सकाळी सिद्धार्थने बॉम्ब टाकल्यामुळे त्यावर काय बोलावे घरातील कुणाला काहीही कळत नव्हते. सोफ्यावर पडल्या पडल्या काव्याचा डोळा लागतो. इकडे सिद्धार्थ चेअरवर बसतो आणि एक दीर्घ श्वास घेऊन डोळे बंद करतो. डोळे बंद करताच त्याला काव्याचा निरागस हसरा चेहरा दिसला आणि त्याने डोळे उघडले. आता त्याला एक क्षणही ऑफिसमध्ये थांबायचे नव्हते. तो घरी जायला निघाला फक्त त्याच्या काव्यासाठी. कधी घरी जाऊन तिला पाहतोय असे त्याला झाले होते. तो काही वेळातच घरी पोचला. रूममध्ये आला तर ती सोफ्यावर झोपलेली त्याला दिसली. रडून रडून चेहरा उतरलेला दिसत होता तिचा. त्याने तिला उचलून घेतले आणि बेडवर नीट झोपवले. तिच्याकडे प्रेमाने पाहत तिच्या केसांवरून प्रेमाने हात तो फिरवत होता. सिद्धार्थ आज घरी लवकर आला हे आईने पाहिले होते, पण त्या दोघांमध्ये घरातील कुणीही पडणार नव्हते. फक्त काव्याला जास्त त्रास नको व्हायला एवढं त्यांना वाटत होते. ती शांत झोपली हे बघून सिद्धार्थ तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि त्याचे लॅपटॉप घेऊन तिथेच बसून त्याचे काम करत असतो. आता तिच्याजवळ बसून काम करत होता तर त्याचे काम बरोबर होत होते. नाहीतर सकाळपासून त्याचे कामात लक्षच नव्हते आणि त्याचे शिकार त्याचे एम्प्लॉई झाले होते. काही वेळाने काव्याला जाग आली आणि तिला शेजारी बसलेला सिद्धार्थ दिसला. आधी तर तिचा विश्वास बसला नाही, पण खरंच सिद्धार्थ तिच्या शेजारी बसून काम करत होता. काव्या आज खाली आली नाही म्हणून तिला पाहायला रोशनी, साहिल आणि सायली रूममध्ये आल्या. पण त्यांना माहितीच नव्हते की त्यांचा भाई आधीच त्याच्या छोट्या बायकोसाठी लवकर घरी आला आहे म्हणून. ते आत येतात. समोर त्यांना त्याचा भाई दिसतो. त्याला बघून ते तिघं शॉक होतात, पण नंतर एकमेकांकडे पाहत गालातल्या गालात हसत असतात. सायली काव्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आली होती, कारण जेव्हा सगळे दुपारी जेवायला बसले तेव्हा ती झोपलेली होती म्हणून तिला कोणी उठवले नव्हते. सायली काव्याच्या समोर बसते. वहिनी, तू जेवण करून घे. आमचे सगळ्यांचे जेवण झाले. चल जेवण करून घे. आणि सायली तिच्यासमोर एक घास पकडते. काव्याला पण भूक लागल्यामुळे ती खात असते. ते खात असताना ती प्रेमाने सायली, साहिल आणि रोशनीकडे पाहत असते. खूप कमी वेळात ती सगळ्यांची लाडाची झाली होती. पण अचानक सिद्धार्थ इंडिया सोडून बाहेर जायचे म्हणत होते तेव्हा काव्याला कुठेतरी वाटत होते. सिद्धार्थ बाहेर गेला की तिचे या घरात काय काम ना हा विचार करून तिला खूप वाईट वाटत होते. आता सगळ्यांशी बोलून तिला खूप छान वाटत होते. त्यात आपला हिरो मात्र काम करत या सगळ्यांचे बोलणे ऐकत होता. काही वेळाने रोशनी, सायली आणि साहिल बाहेर निघून गेले. काव्याने एकदा सिद्धार्थकडे पाहिले तर तो त्याच्या कामात बिझी होता. तिने नाहीमध्ये मान हलवली आणि बेडवर आडवी झाली. पडल्या पडल्या तिला झोप लागली. सायली तिच्या रूममध्ये कपड्यांच्या घड्या करत गाणे गुणगुणत होती. तोच बाहेरून रोहित आला आणि त्याला सायलीचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिले तर समोर कुणीही नव्हते.
तो हळूहळू तिच्या मागे जाऊन उभा राहिला. ती एवढी गुंग होती की रोहित तिच्या मागे उभा आहे हे पण तिला कळले नाही. त्याने हळूच तिच्या गालावर ओठ टेकवले. तशी ती भानावर आली आणि मागे वळून पाहिले. तिचे डोळे फुटबॉलसारखे मोठे झाले होते. लाजून तिचा चेहरा लाल झाला होता. ती नजर इकडे तिकडे करत पाहत असते. रोहित मात्र हसत काही न बोलता तिथून निघून जातो. ती जाताच सायली प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवते आणि रोहितचा विचार करत बेडवर आडवी होते. कधीतरी तिचा डोळा लागतो. ती झोपली आहे हे बघून सिद्धार्थ पण लॅपटॉप बंद करून फ्रेश व्हायला जातो. फ्रेश होऊन बाहेर येतो आणि तिच्या शेजारी आडवा होतो. तिला जवळ ओढून घट्ट मिठी मारतो. त्याला खरं तर कळत नव्हते. तिच्यापासून लांब जायचे पण म्हणत होता आणि ती दिसली नाही की तिला पाहण्यासाठी त्याचा जीव कासावीस होत होता. काय वाटते, सिद्धार्थ काव्याला सोडून बाहेरच्या देशात जाईल का? इंडिया सोडून जाण्याचा विचार त्याच्या मनात आलाच कसा? त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आठवणीने लाईव्ह मराठी स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.